हरिओम. आज शुक्रवार, आषाढ 27 जून 2025. सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की शाश्वत सुख कसं लाभेल. ऐकूया त्यांचे विचार. ते म्हणतायत, असं पहा, एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्म करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळतं असं नाही. तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचं कारण काय? तर आपलं ध्येय निश्चित झालेलं नसतं. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने. कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावं ठेवतील. लौकिकासाठी केलेलं कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पाप कर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही. कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असं वाटतच असतं ना. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी का हे न्याय दे, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारलं, असं झालं तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचाराने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधलंय. मी त्याला विचारलं, मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला? त्यावर तो म्हणाला, मला तसं आवडत नाही, लोक नावं ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केलं त्याने कधी समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावं म्हणून आपण देवाचं करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्याच्यातून शाश्वत सुख कसं लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडं नेसलं, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत? तसंच जर देवाचं प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात. चांगलं काय वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल ना, त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थात 3 गोष्टी, 3 पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत. दुसरं, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण. आणि तिसरी, भगवंताचं नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितलेलं ते संशय न घेता विश्वासाने करणं ही पहिली पायरी. पुढे ते निश्चयाने, श्रद्धेने, प्रेमाने चालू ठेवणं ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तसं. हरिओम.